एस राजामौली एक असा डायरेक्टर ज्याने इंडियन सिनेमाला जागतिक लेवलवरती प्रसिद्धी मिळवून दिली आणि हॉलिवूड सारख्या प्रसिद्ध इंडस्ट्रीला टक्कर देण्याची ताकद ठेवली. RRR आणि बाहुबली सारखे चित्रपट तयार करून. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ सोबत. आज आपण भारताचा नंबर 1 डायरेक्टर एस राजामौली यांची बायोग्राफी आणि त्यांच्या करिअर बद्दल संपूर्ण काही माहिती जाणून घेणार आहोत. त्यांचे किती पिक्चर फ्लॉप गेले आणि किती हिट गेले, सुपर हिट गेले, सर्व काही जाणून घेणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये. चला सुरुवात करूया. भारताचा नंबर 1 डायरेक्टर असलेले एस राजामौली, त्यांचं मूळ नाव कोडूरी श्रीशैला श्री राजामौली. त्यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1973 रोजी तेलुगू कुटुंबात कर्नाटकच्या रायचूर जिल्ह्यामध्ये झाला. त्यांचे वडील व्ही विजयेंद्र प्रसाद सुरुवातीपासूनच एक प्रसिद्ध पटकथा लेखक आणि डायरेक्टर होते. राजामौलीचं कुटुंब एक संयुक्त कुटुंब होतं. त्यांचे 5 भाऊ आणि ते सगळेजण एकाच कुटुंबामध्ये एकाच घरामध्ये राहायचे. राजामौली यांचं प्राथमिक शिक्षण 4थी पर्यंत कोवूर मध्ये झालं आणि तिथून पुढच्या शिक्षणासाठी ते एलुरू या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी 12वी पूर्ण केली. 12वी पूर्ण केल्याच्या नंतर त्यांनी शिक्षणासाठी 2 वर्ष गॅप घेतला. एस राजामौली यांना लहानपणापासूनच कथा कहाण्या ऐकायची सवय होती. त्यातल्या त्यात 7 वर्षांचे असताना त्यांच्या आजीने त्यांना रामायण, महाभारत, भागवत ह्या अशा कथा समजावून सांगितल्या आणि त्यांची माहिती करून दिली. त्या वयामध्ये त्यांच्या वडिलांनी त्यांना अमर चित्रकथा हे नावाचं कॉमिक्स जे पुस्तक आहे ते आणून दिलं. तिथून पुढे राजामौली वाचन करायला लागले. त्यांना कथा आवडायला लागल्या. कथेमधले मोठमोठाले पात्र जसं की अर्जुन, कृष्ण हे मोठमोठाले पात्र त्यांना आवडायला लागले. राजामौली ऐकलेल्या कहाण्या, वाचलेल्या कहाण्या, पाहिलेले पिक्चर, त्यांच्या कहाण्या आपल्या मित्रांना चटणी मीठ वगैरे लावून सांगायचे. राजामौलीच्या आईने त्याला कधीही शालेय शिक्षणामध्ये दडपण आणलं नाही की तू हेच शिक्षण घे. उलट त्यांची आई त्यांना कहाण्या, कथा, कॉमिक्स वाचण्यासाठी प्रेरणा द्यायच्या, उत्साहित करायच्या. राजामौली यांचे वडील सांगतात की मी दिग्दर्शित केलेल्या एका पिक्चरामध्ये बालकृष्णाची भूमिका पण राजामौली यांनी लहानपणी साकारली होती. राजामौली यांचे आजोबा मोठे जमीनदार होते. त्यांच्याकडे 360 एकर जमीन होती. पण राजामौलीच्या वडिलांना म्हणजेच विजयेंद्र प्रसाद आणि त्यांच्या काकांना पिक्चर बनवण्याची आवड असल्यामुळे त्यांनी चित्रपट निर्मितीमध्ये सगळी जमीन विकून टाकली आणि ते मद्रासला राहण्यासाठी स्थलांतरित झाले. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्यांना पिक्चर तर चालला नाही. त्यांचा पिक्चर निर्मितीमध्ये सगळे पैसे निघून गेल्यामुळं त्यांना जेवणासाठी, खाण्यापिण्यासाठी पण काही मिळत नव्हतं. त्यामुळं व्ही विजयेंद्र प्रसाद हे पिक्चराच्या कहाण्या, स्क्रिप्ट लिहून दुसऱ्यांना विकायचे. ते पण स्वतःचं नाव न टाकता पैसा कमवण्यासाठी ते अशा प्रकारचं काम करायला लागले. त्यानंतर प्रसाद यांनी बॉबिली सिंहम आणि घराना बुलोडू यासारख्या चित्रपटाद्वारे पटकथा लेखक म्हणून काम करायला सुरुवात केली आणि त्यांच्या वडिलांनी नंतर सगळ्या कमाईतून 1996 ला अर्धंगी नावाचा चित्रपट केला. पण तो चित्रपट यशस्वी ठरू शकला नाही. त्यामुळे त्यांना खूप आर्थिक नुकसान झालं आणि तिथून त्यांना खूप वाईट दिवस काढावे लागले. जवळ पैसा नसायचा आणि हा चित्रपट तयार करताना एस राजामौली त्यांच्या वडिलांसोबतच होते सगळं काही पाहण्यासाठी. तर आता आपण बघूयात एस राजामौली यांचं करिअर कशा प्रकारे त्यांनी चित्रपट सृष्टीमध्ये सुरुवात केली आणि किती फ्लॉप गेले, किती कसे गेले ते सर्व काही जाणून घेऊयात. कोटागिरी व्यंकटेश्वर राव या चित्रपट संपादकाकडे एस राजामौली शिकण्यासाठी जवळपास 6 महिने होते. त्या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतलं. एस राजामौली सांगतात मी 20 वर्षाचा असताना मला भविष्यामध्ये काय करायचं हे नेमकं माहित नव्हतं, ठरलेलं नव्हतं. त्या ठिकाणी त्यांचे वडील त्यांना टोमणे मारायचे की तू काहीच करत नाही. म्हणून एस राजामौली यांनी त्याची आवड चित्रपट सृष्टीमध्ये दाखवली आणि तिथून त्यांना दिग्दर्शन करणं आवडायला लागलं आणि तिथून ते घुसले चित्रपट सृष्टीमध्ये. त्यानंतर राजामौली यांनी AVM रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये चेन्नईतल्या काही दिवस काम केलं आणि ते झाल्याच्या नंतर जवळपास 6 महिने आपल्या वडिलांना शूटिंग मध्ये मदत केली. ते झाल्याच्या नंतर एस राजामौली चित्रपटांच्या कहाण्या, लेख लिहायला लागले आणि त्या कहाण्या लिहिल्याच्या नंतर ते बऱ्याच डायरेक्टरकडे गेले. पण कोणत्याच डायरेक्टरला त्यांची कहाणी, स्क्रिप्ट आवडली नाही आणि आवडली नसल्यामुळे त्या ठिकाणी राजामौली यांनी ठरवलं की आपली कहाणी आपणच पडद्यावर आणायची. आता नंतर एस राजामौली हैदराबादला गेले आणि त्यांचे नातेवाईक गुन्नम गंगाराजू यांच्याकडून त्यांनी चित्रपट निर्मितीच्या व्यावहारिक पैलूंबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतली. नंतर त्यांनी जाहिरातीचं दिग्दर्शन करण्यासाठी सुरुवात केली. जवळपास मालिका शूट करण्यामध्ये त्यांनी दिग्दर्शन करण्यामध्ये 1.5 वर्ष घातलं. या ठिकाणी काम करत असतानाच 2001 मध्ये राघवेंद्र राव यांनी राजामौलीला त्यांच्या प्रोडक्शन हाऊस साठी स्टुडंट नंबर 1 हा पिक्चर दिग्दर्शन करण्यासाठी ऑफर केला. स्टुडंट नंबर 1 हा मूवी 27 सप्टेंबर 2001 ला रिलीज झाला होता. त्याचं बजेट 2 करोड असून त्यानं 12 करोड रुपयांची कमाई करून हा चित्रपट बॉक्स ऑफिस वरती हिट ठरला होता. स्टुडंट नंबर 1 चित्रपट आल्यानंतर एस राजामौली सांगतात मला पश्चाताप झाला की मी जास्त दिवस असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करायला पाहिजे होतं. मला अनुभव आलेला नव्हता. जो क्रेन असतो तो क्रेन कसा चालवायचा ते पण मला माहिती नव्हतं, कारण एस राजामौली यांनी यापूर्वी मालिकेमध्ये काम केलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांनी क्रेन कसा चालवायचा हे बघितलं पण नव्हतं. सिंहाद्री हा पहिला चित्रपट जो एस राजामौली यांनी स्वतः लिहिला होता आणि तो पिक्चर ब्लॉकबस्टर ठरला. तो पिक्चर
तेलुगू सिनेमातला त्या काळचा सगळ्यात जास्त कमाई करणारा पिक्चर ठरला। हा चित्रपट त्यांनी स्टुडंट नंबर 1 च्या यशानंतर ज्युनियर NTR सोबत करायचं ठरवलं आणि स्टुडंट नंबर 1 च्या यशानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण असे चित्रपट आता बनवायला पाहिजे ज्याच्यामध्ये फुल ऍक्शन ड्रामा असला पाहिजे, म्हणून त्यांनी सिम्हाद्री हा चित्रपट दिग्दर्शित केला। राजामौलीचा सये हा चित्रपट 2004 मध्ये आला होता, ज्यामध्ये नितीन आणि जेनेलिया हिने अभिनय केला होता। राजामौली सांगतात की सिम्हाद्रीच्या यशानंतर मला भरपूर अशा ऑफर आल्या, पण त्यांना भावनिक दृष्ट्या भरलेला पिक्चर बनवायचा नव्हता, कारण त्यांना मास डायरेक्टर म्हणून फेमस व्हायचं नव्हतं। म्हणून ते सांगतात मी सये हा चित्रपट बनवला जो की सिम्हाद्रीपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे। सये हा चित्रपट भरपूर चालला, ब्लॉकबस्टर ठरला, कारण 8.5 करोडच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटानं 56 करोड रुपये कमावले। 2005 ला आलेला SS राजामौली यांचा छत्रपती हा चित्रपट बॉक्स ऑफिस वरती हिट ठरला, ज्यानं प्रभास यांना खूप ओळख मिळवून दिली आणि त्या पिक्चरामध्ये प्रभास यांनी ऍक्शन हिरो म्हणून काम केलं होतं। त्या चित्रपटापासून प्रभासला खूप ओळख मिळाली। विक्रमार्कुडू राजामौलीचा 5वा पिक्चर जो की 2006 मध्ये आला होता। तुम्ही रावडी राठोड तर पाहिलाच असेल। रावडी राठोड हा याच पिक्चराचा रिमेक आहे। त्यासोबतच कन्नड मधला वीरा मदकारी आणि तमिळमध्ये सिरुथाई हा पण विक्रमार्कुडूचे रिमेक बनवले होते। विक्रमार्कुडू मध्ये रवी तेजा आणि अनुष्का शेट्टी यांनी अभिनय केला आणि पिक्चर ब्लॉकबस्टर हिट असून त्या काळचा सगळ्यात जास्त कमाई करणारा तेलुगू चित्रपट ठरला। ज्युनियर NTR, प्रियामणी, मोहन बाबू आणि ममता मोहनदास यांच्या मुख्य भूमिकेत असलेला यमदोंगा चित्रपट एक काल्पनिक ऍक्शन कॉमेडी होता जो 2007 मध्ये रिलीज केला होता। या चित्रपटाला 4 नंदी पुरस्कार मिळाले। त्यासोबतच ज्युनियर NTR ला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला। यमदोंगा हा ब्लॉकबस्टर ठरला, त्याचं वर्ल्ड वाईड कलेक्शन 29 करोड रुपये झालं होतं। राजामौली यांचा पुढचा चित्रपट रामचरण आणि काजल अग्रवाल अभिनीत 2009 मध्ये आलेला मगधीरा हा काल्पनिक ऍक्शन सिनेमा होता। मगधीरा हा चित्रपट व्हिज्युअल इफेक्ट्स प्रोड्युसर म्हणून ओळखला जाणारा पहिला तेलुगू चित्रपट होता, ज्याचं बजेट 35 ते 44 कोटी रुपये होतं आणि या पिक्चरानं 150 कोटी रुपयांची कमाई केली होती बॉक्स ऑफिस वरती। मगधीरा हा 100 कोटींच्या क्लब मध्ये जाणारा पहिला तेलुगू चित्रपट ठरला आणि तो बॉक्स ऑफिस वर एक मोठा हिट चित्रपट ठरला। या चित्रपटानंतर राजामौली यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा नंदी पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता। या चित्रपटाला 57व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट विशेष प्रभावांसाठी राष्ट्रीय पुरस्कार आणि एकूण 6 फिल्मफेअर पुरस्कार, दक्षिण आणि 9 नंदी पुरस्कार मिळाले। 2010 मध्ये राजामौली यांनी मर्यादा रामन्ना हा ऍक्शन कॉमेडी चित्रपट दिग्दर्शित केला, ज्यात सुनील आणि सलोनी यांनी अभिनय केला होता। हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आणि याला 4 नंदी पुरस्कार मिळाले। हा चित्रपट हिंदीमध्ये सन ऑफ सरदार म्हणून रिमेक करण्यात आला। त्यासोबतच कन्नड, बंगाली, तमिळ आणि मल्याळम या भाषांमध्ये रिमेक करण्यात आला। 2012 ला आलेला ईगा हा राजामौलींचा काल्पनिक ऍक्शन सिनेमा होता, ज्यात नानी समंथा आणि सुदीप यांनी मुख्य अभिनय केला होता। 30 ते 40 कोटीच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटानं 125 ते 130 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आणि बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला। या पिक्चराचा हिंदी रिमेक मक्खी हा पिक्चर तर तुम्ही पाहिलाच असेल, ज्याची मुख्य भूमिका केलेली आहे एका माशीनं। बाहुबली द बिगिनिंग 2015 ला आलेला हा बाहुबली द बिगिनिंग चित्रपट SS राजामौली यांच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला। प्रभास, राणा दुग्गुवती, अनुष्का शेट्टी, रम्या कृष्णा, सत्यराज आणि तमन्ना अभिनीत बाहुबली द बिगिनिंग या महाकाव्य ऍक्शन मूवीचं दिग्दर्शन SS राजामौली यांनी केलं। या पिक्चराची शूटिंग अरी अलेक्सा XT या कॅमेऱ्यामध्ये करण्यात आली होती। या चित्रपटाचं बजेट 180 कोटी असून यानं जगभरात 600 ते 650 कोटी रुपयांची कमाई केली आणि भारतातला सगळ्यात जास्त कमाई करणारा त्या काळचा पिक्चर ठरला। त्यानंतर आला SS राजामौली यांचा बाहुबली द कन्क्लुजन। बाहुबली द बिगिनिंग या चित्रपटाच्या यशानंतर अख्ख्या भारताला प्रश्न पडला होता, कटप्पाने बाहुबली को क्यों मारा। 2017 ला राजामौली दिग्दर्शित बाहुबली द कन्क्लुजन रिलीज झाला। 250 करोडच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटानं 1810 करोड रुपयाची कमाई केली। 1000 करोड पेक्षा जास्त कमाई करणारा हा पहिला चित्रपट ठरला, जो इंडियन फिल्म मधला पहिला चित्रपट होता। यानंतर राजामौली यांनी RRR हा चित्रपट दिग्दर्शित केला, जो भारतीय क्रांतिकारी अल्लूरी सीताराम आणि कोमाराम भीम यांच्या जीवनावर आधारित एक महाकाव्य ड्रामा फिल्म होती। या चित्रपटात ज्युनियर NTR, रामचरण, अजय देवगन आणि आलिया भट्ट यांनी अभिनय केला होता। 550 कोटीच्या बजेटमध्ये बनलेली ही फिल्म आजपर्यंतची सगळ्यात महागडी फिल्म आहे। या मूवीनं पहिल्याच दिवशी 240 करोड रुपयाची कमाई केली होती मित्रांनो, आणि आजपर्यंतचा ओपनिंग डेचा
सगळ्या पिक्चरांचा रेकॉर्ड या पिक्चरानं तोडून टाकला होता. या चित्रपटानं 1200 करोड रुपयाची कमाई बॉक्स ऑफिस वरती केली आणि भरपूर तिकीट पण विकले आणि जगभरामध्ये भरपूर कमाई करून हा चित्रपट भारतीय सृष्टीमध्ये एक नवीन आकडे तयार केले या पिक्चरानं कमाईची. राजामौली यांचा येणारा प्रकल्प म्हणजे SSMB29 जो की 2027 पर्यंत येण्याची शक्यता आहे. त्यांनी सांगितलं की ती फिल्म महेश बाबू सोबत घेऊन करत आहेत आणि ही फिल्म ग्लोबल ट्रॉटिंग ऍक्शन ऍडव्हेंचर फिल्म असणार आहे जिचं बजेट अंदाजे 1000 करोड पार असणार आहे. मित्रांनो SS राजामौली सांगतात महाभारत हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे जो की ते खूप मोठ्या स्केलवर ते करणार आहेत आणि त्यासाठी त्यांना जवळपास स्क्रिप्ट वाचण्यासाठी जे आपल्या भारतातले संस्करण आहेत ते वाचण्यासाठी त्यांना 1 वर्ष द्यावं लागेल. महाभारताचा संपूर्णपणे त्यांचा अभ्यास झाल्याच्या नंतर स्क्रिप्ट तयार होईल आणि नंतर शूटिंगसाठी सुरुवात होईल. जवळपास आपल्याला 10 पार्ट मध्ये महाभारत पाहण्यासाठी मिळेल जे की SS राजामौली दिग्दर्शन करणार आहेत आणि जे कलाकार आहेत त्यांना जवळपास 5 ते 6 वर्ष शूटिंगसाठी SS राजामौली यांच्यासोबत सातत्य ठेवावं लागेल. SS राजामौली महाभारतामध्ये कास्टिंग मध्ये कोणाकोणाला घेतील, कसं घेतील, तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा. बाकी आजचा व्हिडिओ एवढंच होता. तुम्हाला पुढच्या कोणत्या डायरेक्टर बद्दल जाणून घ्यायचं आहे ते कमेंट करून नक्की कळवा. भेटूयात लवकरच. धन्यवाद.